कडेगाव तालुक्यातील येतगावमध्ये एका माजी विद्यार्थ्याचे आपल्या शाळेप्रती किती प्रेम असू शकतं हे दिसून आलंय। ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेची झालेली पडझड पाहून त्याच शाळेसमोर 13 खोल्यांची स्वखर्चातून शाळा उभं करण्याचं काम त्याच शाळेचा जितेंद्र भीमराव मोहिते या माजी विद्यार्थ्याने केलंय। जवळपास ₹1.25 कोटी खर्च करून जितेंद्र मोहिते यांनी ही गावात शाळा उभारली आहे। व्यावसायिक असलेल्या जितेंद्र मोहिते यांनी शाळेचं लोकार्पण देखील भीमराव मोहिते आणि रत्नमाला मोहिते या आपल्या आई वडिलांच्या हस्ते केलं। रयत शिक्षण संस्थेचे श्री धर्मराज विद्यालय येतगाव येथे या नूतन वास्तूचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, लोकार्पण, ग्रामविकास मंडळ आणि आजी माजी विद्यार्थी व मोहिते परिवार आणि येतगाव ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी जितेंद्र मोहिते। आज येतगावमध्ये ज्या जागेवर उभा आहे त्याच प्रांगणात मी या जागेत घडलो वाढलो आणि याच गावात शाळा शिकलो। ह्या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे। घरची परिस्थिती हालाकीची होती। गावातच मी याच गावात गेल्या 20 वर्षापूर्वी वडिलांचं जुनं सायकलचं दुकान चालवत होतो आणि सायकल रिपेअरचं काम करत करत शिक्षण परिस्थितीमुळं न घेऊ शकल्यामुळं मी बाहेरच्या राज्यात जाऊन व्यवसाय चालू केला आणि व्यवसायात मला यश मिळत गेलं आणि ते यश मिळाल्यानंतर काहीतरी आपण आपल्यासाठी सर्वजण कमवतातच, पण समाजासाठी तर ह्यातलं काहीतरी आपल्या मातीसाठी आपण दिलं पाहिजे। कारण कसं आहे, आपण या पृथ्वीवरचं काही दिवसाचं पाहुणं आहे आणि पाहुणं आहे। काही आपण कलाकारसारखं आलो आहे पृथ्वीवर, काही दिवस राहणार आहे आणि इथून निघून जाणार आहे। तर आपलं कसं आहे, आपण निघून गेल्यानंतर आपल्याला 1-2 पिढीत लक्षात ठेवलं जातं, पण ह्या शाळेच्या कामामुळं कुठेही 4 पिढ्या आपलं नाव किंवा त्यामुळं शिवाजी महाराज म्हणले होते, मरावी परी कीर्तिरूपी उरावे, त्यांचाच असा काही आपण आदर्श घेऊन हे छोटंसं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि साधारण किती रुपये खर्च करून किती सर्वसाधारण याला 1.25 कोटी खर्च आलेला आहे। आणि एक विषय आहे की ही जी शाळा आहे, ह्या शाळेत माझं घर पाहायला गेलं तर तसं अजून मोठं नाही, छान लहानच आहे, पण हे घर आहे ते माझंच घर आहे। हे ज्ञानाचं मंदिर आहे, इथं पिढ्या घडणार आहेत। भविष्यातले डॉक्टर, शिक्षक, तसेच प्राध्यापक, वैज्ञानिक ह्या शाळा घडवतील, ह्या शाळेत घडतील आणि हेच विद्यार्थी आज हेच माझं घर आहे। ह्याच घरात भविष्यात 300-400 लहान मुलं किलबिलतील आणि ह्यातूनच त्यांचं भविष्य घडेल। स्वतःसाठी कोणीही घर बांधतो, पण एकाच खोलीत आपण राहतो, पण ह्या घरात माझ्या 400 मुलं रोज किलबिलणार आहेत आणि त्यांचं भविष्य इथं घडणार आहे। मी कितीही मोठा बंगला बांधला तरी एकाच खोलीत मी राहतो, बाकीच्या खोलीत माझा अहंकार राहतो, पण ह्यात अहंकार राहणार नसून इथं फक्त ज्ञान वर्जित केलं जाणार आहे आणि इथं पिढी घडण्याचं काम होणार आहे। म्हणूनच मी हे सत्कर्म करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाला गावकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हे त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हे ज्ञानाचं मंदिर आज तुमच्यासमोर उभं राहताना दिसत आहे। आईवडिलांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन केलं? आईवडिलांच्या हस्ते याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि याच्यामागचा उद्देश असा होता की ज्या आईने वडिलांनी आपल्याला संस्कार केलं, घडवलं, त्यांचं कुठंतरी काही रूपात त्यासनी कुठंतरी मान सन्मान देऊन थोडंसं उपकाराचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न आहे। पूर्ण ओझं तर आयुष्यभर कधीच कमी होऊ शकत नाही, पण एक छोटासा केलेला प्रयत्न आहे। त्यातूनच आईवडिलांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे।